पुढची बातमी। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज दिल्लीत होणार आहे। पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार आहे। राजधानी दिल्लीमध्ये होत असलेल्या या बैठकीमध्ये सर्वप्रथम पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची समितीची बैठक होईल आणि यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होईल आणि या दोन्ही बैठकांमध्ये देशातील सामाजिक राजकीय परिस्थितीवर चर्चा होणार असल्याचं समजतंय। सोबतच बैठकीमध्ये काही महत्त्वाचे प्रस्ताव पारित केले जाऊ शकतात। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्याशी जोडले जातात। त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत। शिवाजी, आजच्या बैठकीमध्ये राजकीय सामाजिक विषयांवर चर्चा होईल हे तर निश्चित आहे, स्वाभाविक आहे, मात्र काही प्रस्ताव पारित होतील असं म्हटलं गेलं। हे प्रस्ताव कशाबाबत असू शकतील याचा काही अंदाज, त्याबाबत काही माहिती मिळू शकली का? रिद्धी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विरोधी पक्षात आहे आणि त्या विरोधी पक्षात असताना त्यांचा पक्ष 5 वर्ष कशा पद्धतीने त्यांचं काम सिद्धीस लावतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर तालकोटरा स्टेडियमवरती त्या तत्कालीन योद्धे असलेले महाजी शिंदे, बाजीराव पेशवे यांच्या मल्हारराव होळकर यांचं स्मारक उभं राहावं असा एक प्रस्ताव त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शरद पवार यांनी पत्र लिहून मांडला होता। तशाच पद्धतीचे प्रस्ताव या ठिकाणी येऊ शकतात। अलीकडच्या काळामध्ये ज्या जातीय आणि धार्मिक दंगली होताना पाहायला मिळतात त्या संदर्भातला एक प्रस्ताव येऊ शकतो असं एकंदरीत पाहायला मिळतं। दुसरीकडे जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच हा मुळात सत्तेत असलेला पक्ष म्हणून झालेला होता। सर्वाधिक काळ सत्तेत असलेला पक्ष म्हणून त्यांचा स्ट्राईक रेट होता। मात्र जेव्हापासून पक्षामध्ये फूट पडलेली आहे त्यानंतर शरद पवार कशा पद्धतीने पक्ष सामोरं घेऊन जाताना पाहायला मिळतील। जयंत पाटील हे अनेक वर्षांपासून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांची जी निवड आहे ती जशीची आहे तशी ठेवली जाते का, काही नवीन नियुक्त्या केल्या जात आहेत का, या सगळे मुद्दे जे आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे। आणि आता जुने जाणते पक्षातले नेते जे आहेत ते अजित पवार यांच्यासोबत गेलेले आहेत। आता नव्यानं एक पक्ष उभारणी करणं हे कठीण काळ आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्षामध्ये असताना पक्षाची बांधणी करणं, पक्ष विचार समोर घेऊन जाणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असेल। आणि त्यानंतर अनेक खास करून खासदार जे आहेत सध्याचे आपण जर पाहिलं तर त्यांचं मन वळवणं, ते पक्षामध्ये ठेवणं हे महत्त्वाची बाब असते। कारण गेल्या काही काळामध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार हे जे त्यांच्याकडे मूळ पक्ष म्हणून गेलेला आहे त्यांनी खासदारांना सोबत घेण्याचे प्रयत्न दिल्लीमध्ये केले होते। आता सध्याचे ते वातावरण निवळलेलं आहे कारण शरद पवार हे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक वेळा भेटी घेताना आपल्याला पाहायला मिळाले। बैठकीनंतर जी पत्रकार परिषद शरद पवार घेतील त्यामध्ये मला वाटतं बऱ्याच गोष्टींचा खुलासा होईल। धन्यवाद शिवाजी दिलेल्या माहितीसाठी।